पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। एमआयएमची भाजपाची बी माजी आमदार फारुख शाह यांचा आरोप। धुळ्यात एमआयएम भाजप गुप्त युती, माजी आमदार फारुख शाह यांनी केला मोठा दावा। धुळे महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएम ही भाजपाची बी टीम असल्याचा आरोप माजी आमदार फारुख शाह यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 38 नगरसेवक धुळे शहरात निवडून येतील असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला आहे। पक्षाने सांगितलं तर मुलाला महापौर बनवू शकतो, मात्र पक्ष जो आदेश देईल त्याचं पालन केलं जाईल असंही शाह यांनी सांगितलं आहे। एमआयएमला वाटते मुस्लिम समाज त्यांच्या सोबत आहे, मात्र मुस्लिम समाज हा आपल्या सोबत असल्याचा दावाही शाह यांनी केला आहे। धुळे शहरात 15 पेक्षा अधिक नगरसेवक मुस्लिम समाजातून निवडून येतात, त्यामुळे हे नगरसेवक बहुरंगी लढतीत भाजप सोडून अन्य पक्षांना सत्ता स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात। त्यामुळे शाह यांच्यासह एमआयएमनं धुळ्यात प्रतिष्ठा पणाला लावली आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। सध्या आम्ही 43 जागा लढवतो आहे आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की 43 पैकी किमान 38 जागा तरी आमचे निवडून येतील। महानगरपालिकेच्या आता आपण बघा, हे जे ओवेसी आहे खूप प्रमुख नेते आहे आणि त्यांची इथे धुळे महानगरपालिकेच्या लोकल बॉडीचे जे निवडणूक आहे त्यात त्यांची येण्याची काहीच गरज नव्हती। परंतु आता काल पण आम्हाला एक माहिती मिळाली की हे जे भाजप जे आहे ते पूर्णपणे एमआयएमला फंडिंग करताय आणि अशा पण ऐकण्यात आला की जे ओवेसीची सभेला प्रशासन परवानगी देत नव्हता, तर येथील स्थानिक आमदारांनी त्यांना परवानगी मिळवून दिलेली आहे आणि पूर्णपणे ते एमआयएमला सपोर्ट करताय, सहकार्य करताय, फंडिंग सुद्धा करताय। तरी पण काय आम्हाला काहीच फरक पडणार नाही, कारण सामान्य जनता माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे। अगदी बरोबर। आणि ते पूर्वीचा जाऊ द्या, पण आता तरी सध्या आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की जे एमआयएम जे आहे ते भाजपाची बी टीम आहे। चलो आता काही स्वाभाविक आदितीताई परवा 11 वाजता नाही, एक महिला मेळावा ठेवलेला आहे आणि आमचा कसं आहे, एक शेर आहे बघा तुम्ही, असताना आपला पुत्र देखील निवडणूक लढवत आहे आणि तो महापौराच्या शर्यतीत आहे का आणि काय पुढे अशा पद्धतीने काही गणित होईल? हे बघा, आम्ही पक्ष, आमचे जे पक्ष श्रेष्ठी आहे त्यांच्यावर सर्व अवलंब असतो आणि जर माझा मुलगा नगरसेवक पदावर निवडून आला आणि पक्ष श्रेष्ठींनी जर त्याला उपमहापौर, महापौर, स्टँडिंग चेअरमन जे काही त्यांना बरं वाटला, त्यांनी जे आदेश केला त्याप्रमाणे ते सगळं होणार आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।